भाजपाच्या जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि मंत्री यांच्यातल्या बैठकीतली इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे। शिर्डीमध्ये तब्बल 2 तास भाजपाचं विचारमंथन झालं आणि यामध्ये सरकार आलं म्हणून शिथिल होऊ नका, कामाला लागा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आहेत। युद्ध जिंकलं तरीही युद्धासाठीचा सराव महत्त्वाचाच असतो असं सांगत मुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं रणशिंग फुंकलेलं आहे। यानंतर राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। टोरेसचं पितळ उघडं पाडण्याआधी व्हिक्टोरिया आणि तिच्या साथीदारांनी देशाबाहेर पळ काढला होता। क्रिसमस साजरा करण्यासाठी जात आहोत असं कारण देत व्हिक्टोरियाने भारतातून पलायन केलं। दरम्यान मुंबई पोलिसांनी व्हिक्टोरियाच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे। बुलढाण्यातील शेगाव तालुक्यानंतर आता नांदुरा तालुक्यातही टक्कल व्हायरसचे रुग्ण आढळून आलेले आहेत। नांदुरातील वाडी गावामध्ये 12 रुग्ण आढळलेत। उद्या दिल्ली आणि चेन्नईतल्या प्रयोगशाळेतील आरोग्य पथक बाधित गावांना भेट देणार आहे। विशाळगडावर होणाऱ्या उरुसाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। अनधिकृत अतिक्रमणाची कारवाई पूर्ण झाल्याशिवाय गडावर कोणताही सण उत्सव साजरा होणार नाही अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। गायीच्या वासराचा अनोख्या पद्धतीने बारसं करण्यात आलेला आहे। पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चार करून पाण्यामध्ये घालून त्याचा नामकरण सोहळा पार पडला। या आगळ्यावेगळ्या नामकरण सोहळ्याने सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलंय। दोन बसमधील ओव्हरटेकचा थरार सध्या व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एक तरुण चक्क 2 बसच्या मध्ये अडकलाय। विशेष म्हणजे इतक्या भयंकर अपघातानंतरही तो प्रमुख तरुण सुखरूप बाहेर पडलेला आहे। या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ मध्य प्रदेशमधील असल्याचं समोर येत आहे। भारतीय लष्कराने 15 जानेवारीला पुण्यामध्ये पहिल्यांदाच सैन्य दिन परेड आयोजित केली। यामध्ये लष्कराच्या प्रगत तंत्रज्ञानाची झलक पाहायला मिळणार आहे। बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप आणि सेंटर परेडचा अंतिम इथे सराव करण्यात येणार आहे। गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली, त्यामुळे पहाटे काहीसा गारवा आणि दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागतोय। मात्र रविवारपासून मुंबईमधील तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। रेल्वे मार्गावरील रूळ दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी आज तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक आहे। मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर, तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक आहे। तसेच पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे। पुण्यामध्ये महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, नागरिकांनाही रिक्षाची चांगली सुविधा मिळावी यासाठी गुलाबी ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून अनुदान दिलं जाणार आहे। 2800 महिलांना रिक्षा देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून या योजनेची अंमलबजावणी पुणे महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे। मुंबईच्या चांदिवलीमध्ये 5 बांधकाम पालिकेने हटवल्यामुळे रखडलेल्या मिसिंग लिंकच्या जोडणीचा मार्ग आता मोकळा झालाय। ही बांधकामं हटवल्याशिवाय मिसिंग लिंक जोडणीचा प्रकल्प मार्गी लावणं शक्य नव्हतं। त्यामुळे पालिकेच्या एल विभाग कार्यालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बांधकामे हटवली आहेत। अटल सेतूजवळ नवा हायवे बांधण्यात येणार आहे। त्यामुळे अटल सेतूजवळून महाराष्ट्रातील मोठ्या मार्गांना एकाच जागेवरून जोडता येणार आहे। 3700 कोटींचा हा प्रकल्प 30 महिन्यात पूर्ण करण्याचे टार्गेट NHAIनं ठेवलेला आहे। त्यामुळे अटल सेतू ते मुंबई गोवा महामार्गापर्यंतचा प्रवास जवळपास 20 ते 30 मिनिटात आता पूर्ण होणार आहे। मुंबई मेट्रो लाईन 7 आणि 2A आता 80 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार आहे। पूर्ण गतीने संचालनासाठी CCR कडून मंजुरी मिळालेली आहे। या दोन्ही लाईन्सवर रोज जवळपास 2.5 लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात। वेग मर्यादा वाढवल्यामुळे प्रवाशांच्या वेळेमध्ये आता बचत होणार आहे।
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं आनंदाची बातमी दिली आहे। सिकंदराबाद ते विशाखापट्टणम वंदे भारत ट्रेनमध्ये 4 अतिरिक्त बोगी जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। वंदे भारत आता 16 ऐवजी 20 डब्यांसह धावणार आहे। नाशिक सिटीलिंक बसचे चालक आता महापालिकेच्या रडारवर आहेत। सुसाट बस चालवणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाणार आहे। नाशिक शहरातील 48 सिग्नलवरती सीसीटीव्ही फुटेज तपासून ही कारवाई केली जाणार आहे। सिंदखेड राजा इथं राजमाता जिजाऊ यांच्या 427व्या जन्ममहोत्सवाचा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी शासकीय महापूजा संपन्न झाली। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आलेली आहे। पुण्यातील एफसी रोडवरील अनधिकृत विक्रेत्यांवर महापालिकेनं धडक कारवाई केलेली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून एफसी रोडवर अतिक्रमण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती। कारवाई दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला। खारघरच्या इस्कॉन मंदिराला पनवेल महापालिकेनं नोटीस बजावली आहे। इस्कॉन मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या मंदिराचं नाव इंग्रजीत असून मराठीमध्ये लावण्यात यावं अशी नोटीस मनपानं मंदिराला बजावली आहे। पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातच्या अछाड ते मुंबई दहिसर पर्यंतच्या अग्निशामक दलाची सुविधाच उपलब्ध नाहीये। या महामार्गावरनं दिवसाला हजारो ज्वलंत पदार्थ वाहणारे टँकर ये-जा करत असतात। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी अग्निशामक सुविधा देण्याची मागणी प्रवाशांना केली आहे। सोलापूर जिल्ह्यासाठी लवकरच 20 नवीन एसटी बस धावणार आहेत। यापैकी 10 बस या अक्कलकोट आगारात असतील तर 10 बस बार्शीला आगार देण्यात येणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाने दिलेली आहे। मात्र जिल्ह्याला मिळणाऱ्या बस आणि आवश्यकता असणाऱ्या बसमध्ये मोठी तफावत आहे। अंबरनाथ पालिकेच्या 62 कर्मचाऱ्यांची विभागांतर्गत बदली करण्यात आलेली आहे। यातील अतिक्रमण विभागातील 20 कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली असून यापैकी 10 कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागामध्ये सफाई कामगार म्हणून बदली करण्यात आली आहे। कल्याणच्या कोळशेवाडीतील सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली। गेल्या अनेक महिन्यांपासून या 4 आरोपींनी परिसरामध्ये दहशत माजवली होती। आरोपींची धिंड काढल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलंय। सांगली जिल्ह्यामध्ये म्हैसाळ सिंचन योजनेचे नवीन वर्षातील पहिलं आवर्तन सुरू झालंय। योजनेच्या पंपगृहामध्ये नारळ वाढवून मोटर सुरू करण्यात आली। पहिल्या टप्प्यामध्ये 4 मोटरच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जातंय। आता बातमी आहे अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली। काम करायचं असेल तर चांगलं करा, नाहीतर काळ्या यादीत टाकेन असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत दिलेला आहे। ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेली कामं 100 वर्ष टिकली, तेव्हा कामं दर्जेदार झालीच पाहिजेत अशी तंबी अजित पवारांनी बारामतीत दिलेली आहे। ब्रिटिशांच्या काळात झालेली कामं 100 वर्ष टिकली आणि त्याच्या आयला आपली कामं 25 वर्ष टिकत नाहीत। कशाला कॉन्ट्रॅक्टर कामं घेतात? त्यांना कोण मागे लागले घ्या म्हणून काम करायचं तर चांगलं करा ना, नाहीतर अशांना काळ्या यादीतच टाकणार आहे। मी कुणाच्या पुढाऱ्याचं आहे का कुणाचं आहे काही बघणार नाही। कुणी पुढाऱ्यांनी इथं लुडबुड करू नये, ढवळाढवळ करू नये। अशा वेळेस अजित पवार आठवतो आणि नको तेव्हा काय काय आठवतं कुणाला मला माहिती नाही। जाऊ द्या, आता त्या खोलात जायचं नाही मला। आता घेऊयात राज्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा।
मुंबई विमानतळावरून 30 कोटींचा गांजा जप्त करण्यात आलाय। गांजासह बँकॉकवरून आलेल्या 5 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे। गांजासह विमानतळावरून 91 लाखांचं सोनं आणि 17 लाख रुपयांचं विदेशी चलन सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। बुटात लपवून सोन्याची तस्करी इथं सुरू होती। मुंबईतील बोरिवलीमध्ये अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। 40,20,000 रुपयांचा हेरोईन जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांचा अधिक तपास सुरू आहे। पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये कॉपी केल्याचा प्रकार मुंबईच्या ओशिवरामध्ये घडलेला आहे। कानामध्ये टाकलेल्या ब्लूटूथद्वारे पेपर सोडवणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ओशिवारा परीक्षा केंद्रामध्ये हा प्रकार घडला असून वर्गाबाहेरून सहकारीच प्रश्नांची उत्तरं सांगत असल्याचं समोर आलंय। वाकड पोलिसांनी महागड्या कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकलेल्या आहेत। या टोळीकडनं 3 महागड्या कार आणि त्यांच्या बनावट चाव्या अशा 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दरम्यान या चोरांवर चोरीचे 9 गुन्हे दाखल असल्याचं उघडकीस आलंय। वसईतील एका ज्वेलर्सवर 2 अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला। सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून 50 तोळे सोनं लंपास केलेलं आहे। या प्रकरणी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे। इंदापुरातील गागर गावामध्ये भर दिवसा घरफोडी झाली आहे। अज्ञात चोरट्याने 2 घरातून मिळून सुमारे 9 लाखांचा एवज लंपास केलाय। या संदर्भात पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे। डोंबिवलीतील पोलिसांनी गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एकाला अटक केली आहे, तर एक आरोपी पसार झालाय। नशा करण्यासाठी सिलेंडर गॅस चोरी करत असल्याची माहिती समोर आली, तर आरोपीकडनं 9 सिलेंडर जप्त करण्यात आले। अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव फाटा परिसरामध्ये 36 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस पुढील तपास करतायत। नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये 13 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग झालाय। बुद्धिबळ शिकवणाऱ्या 35 वर्षीय शिक्षकानेच चिमुकलीचा विनयभंग केलाय। शिक्षकाविरोधात पोलिसात पॉस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतर आता सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येते। मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आलेली आहे। या दगडफेकीमध्ये विकलांग डब्यामध्ये बसलेला एक प्रवासी किरकोळ जखमी झालाय। तर अनिकेत लहामुने असं या मुलाचं नाव असून दगडफेकीमध्ये रेल्वेच्या काचाही फुटलेल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विश्वभूषण। नक्की काय झालंय तिथे, काय घडलेलं आहे? घटना आहे। काही दिवसापूर्वी आपण जर बघितलं तर सोलापूर मुंबई जी वंदे भारत एक्सप्रेस आहे त्यावरती सुद्धा अशाच पद्धतीची दगडफेक झाली होती आणि एक्झॅक्ट आपण जर बघितलं तर वाशिम याच दरम्यान कुर्डुवाडीच्या भागात जो हा त्या ठिकाणी ही घटना होते। त्यानंतर ही दुसरी घटना या ठिकाणी झाली। विकलांग डब्यावरती दगडफेक झालेली आहे। यामध्ये कुठल्याही पद्धतीची जीवितहानी झालेली नसली तरी सुद्धा एका प्रवाशाला किरकोळ जी जखम आहे ती झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र एकूण सर्व गोष्टींमुळे आरपीएफ आणि वाहतूक पोलीस जे आहेत, लोहमार्ग पोलीस आहेत, यांच्या गस्तीवरती प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तर एकूणच आपण जर बघितलं ज्या पद्धतीनं ही दगडफेक वारंवार होत आहे त्या अनुषंगानं लुटीचा तर प्रयत्न होत नाही ना, अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतोय। आणि आता जी घटना घडली आहे त्याविरुद्ध सोलापूर लोहमार्ग पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे आता सुरू झालेली आहे। वैष्णवी, नक्कीच यामुळे रेल्वे प्रशासनाने सुद्धा काळजी घेणं आता महत्त्वाचं ठरतंय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर या बातमीनंतर आता आपण राजकीय घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। शिर्डीमध्ये भाजपाचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडतंय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अधिवेशन स्थळाची पाहणी केली। अधिवेशनाचं उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते होणार असून अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील।
महाराष्ट्राच्या राजकारणासारखी राजस्थानच्या राजकारणामध्ये मजा नाही असं वक्तव्य राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलेले आहे। आपल्याकडे जसं राजकारणी मजा करतात तसं तिकडे करत नाहीत असंही त्यांनी म्हटलंय। धाराशिवमध्ये आयोजित जनाक्रोश मोर्चातून भाजपा आमदार सुरेश धस यांनी नवा बॉम्ब टाकलेला आहे। ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडे यांचे फोटो आहेत असा गंभीर आरोप धस यांनी केलेला आहे आणि भर सभेमध्ये मुंडे आणि आरोपी एकत्र बसलेला फोटो त्यांनी दाखवलाय। बीडमधल्या महासंस्कृती महोत्सवाचा 5 दिवसांचा खर्च 10 लाख रुपये झाला, मात्र सरकारच्या तिजोरीतून या लोकांनी 5 कोटी रुपये खाल्ल्याचा आरोपही सुरेश धस यांनी केलाय। धाराशिवमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी केलाय। धाराशिवमध्ये आयोजित आक्रोश मोर्चामध्ये फोटो दाखवत जरांगेंनी हा गौप्यस्फोट केलाय। खंडणी प्रकरणामध्ये पोलीस कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराडला अशक्तपणा जाणवू लागल्याची माहिती आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कराडची तपासणी केली असून कोठडीतच त्याच्यावर उपचार करण्यात आले। कराडला 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सरपंच हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे। दुसरीकडे वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलेला नाही। वाल्मिक कराड हा हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे, मात्र वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काही जणांवर मोक्का का लावला जातोय, वाल्मिक कराडवर मोक्का का लावला जात नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलाय। सरपंच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार का असा सवाल देखील सुळे यांनी विचारलाय। सरपंच हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे। वाल्मिक कराड हत्या प्रकरणाचा आरोपी नसल्याने त्याच्यावर मोक्का नाही, त्यामुळे कराडवर 302 लावण्याची मागणी आता जरांगेंनी केली आहे। वाल्मिक कराड आणि संबंधित शेतकऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। सोलापूरसह राज्यभरातील 140 शेतकऱ्यांकडून 11 कोटी 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप कराडवर आहे। हे पैसे देण्यासाठी शेतकरी जमा झाले होते आणि त्या हॉटेलमधील वाल्मिक कराडचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। आरोपी वाल्मिक कराडचा अजून एक कारनामा समोर आलाय। कराडने सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्रमालकांना 11 कोटी 20 लाखांचा गंडा घातलेला आहे। ऊस तोडणी यंत्राचे 36 लाख रुपये शासकीय अनुदान मिळवून देतो असं सांगून 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकारामध्ये विष्णू साठेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहभाग आहे का या संदर्भात सध्या चौकशी सुरू आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय द्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चपला घालणार नसल्याची प्रतिज्ञा संतोष देशमुखांच्या बहिणीने केलेली आहे। न्याय मिळेपर्यंत अनवाणी चालणार असल्याची घोषणा संतोष देशमुखांच्या बहिणीने केली आहे। वाल्मिक कराडनंतर आता त्यांचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे। सुशीलवर त्याच्या मॅनेजरच्या घरामध्ये घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2 बल्कर ट्रक आणि 2 कार आणि परळीमधील प्लॉट आणि काही सोनं बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। यावर 13 जानेवारीला सुनावणी होणार आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये कोणीही सुटणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। या प्रकरणामध्ये पोलीस योग्य ती कारवाई करतील आणि पुराव्यांच्या आधारावरच कारवाई होईल असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे। बीड प्रकरणामध्ये सरकार अपयशी झाल्याचे चित्र आहे असं म्हणत नितीन राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय। शासन कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप देखील नितीन राऊत यांनी केलाय। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजीराजे, आमदार सुरेश धस सहभागी होणार आहेत। वाल्मिक कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोवरनं अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे। सगळ्या मंत्र्यांबरोबर या गड्याचा फोटो असल्यामुळे सगळीकडेच आक्रीतच घडत आहे। आमच्यासोबत कोण फोटो काढतं याची आम्हाला कल्पना कार्यकर्त्यांना द्यावी लागते असा सल्ला देखील यावेळेस अजित पवारांनी दिलाय।
खासदार सुप्रिया सुळे आज परभणी दौऱ्यावर आहेत. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट सुळे घेणार आहेत. तर रिपाई नेते सचिन खरात यांच्या धरणे आंदोलनालाही त्या भेट देणार असल्याची माहिती आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तसेच महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत, अशी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे. स्वबळाच्या घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरे गटाने एकत्रित लढावं किंवा वेगळं लढावं याकडे आमचं लक्ष नाहीये. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि जनतेचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. संजय राऊतांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी राऊतांना टोला लगावलाय. ठाकरे गटानं उघड लढावं की कपडे घालून लढावं तो त्यांचा प्रश्न आहे, असं म्हणत मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राऊतांवर हल्लाबोल केलाय. आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी ठाकरे गटानं मविया तोडण्याचा निर्णय घेतलाय, अशा शब्दामध्ये प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधलाय. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून ठाकरेंवर निशाणा साधला. संजय राऊत म्हणतात ते खरं आहे. महाविकास आघाडीमध्ये एकमत नाही, त्यामुळे संजय राऊत वेगळी चूल मांडणार असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावलाय. तर राज्यामध्ये महाविकास आघाडीची स्थिती गंभीर असल्याची खोचक टीका देखील त्यांनी केली आहे. स्वबळावर लढण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्यासाठी तर नाही ना, असा सवाल यावेळेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी उपस्थित केला. तर निवडणुका जाहीर होण्याआधीच राऊतांनी मांडलेली भूमिका ही आश्चर्यकारक आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली आहे. मवियामध्ये बिघाडी असल्याचं भाकीत आपण आधीच केलेलं होतं, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. महाविकास आघाडीची भूमिका आणि तत्व यासाठी ते एकत्र आलेले नव्हते, अशी टीका देखील विखे पाटलांनी मवियावर केलेली आहे. संजय राऊत रात्री बोलले की दिवसा, असं विचारत बबनराव लोणीकरांनी राऊतांना खोचक टोला लगावलाय. संजय राऊत यांच्या विधानावर ठाम राहतील असं मला वाटत नाही, असंही लोणीकर म्हणाले. राऊतांनी पालिका निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिलाय, त्यावर लोणीकरांनी हे वक्तव्य केलंय. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंची भेट राजकीय नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे. ठाकरे गटानं पालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केल्यानंतर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. वाशिमच्या रिसोडमध्ये संत नामदेव वारकरी परिषदेच्या पायी पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं. 12 जानेवारीला बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये होणाऱ्या जागतिक जिजाऊ जन्मोत्सवामध्ये हा पालखी सोहळा जाणार आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाची पूजाविधी सोहळा पार पडला. योगदंडाच्या पूजनाने सिद्धरामेश्वर महाराज अक्षदा सोहळ्यातील धार्मिक विधींना प्रारंभ झाला. अक्षदा सोहळ्यामध्ये वधूवरांनी घडी जेवणाला बोलवण्याची प्रथा आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हश मनी प्रकरणामध्ये मोठा दिलासा मिळालेला आहे. न्यायालयाने त्यांना सर्व 34 आरोपांमधून बिनशर्त निर्दोष मुक्त केलेलं आहे. निकाल देताना न्यायाधीश मार्चन यांनी या प्रकरणामध्ये मोठा विरोधाभास असल्याचंही म्हटलंय. अमेरिकेतील विविध भागांमध्ये जोरदार हिमवृष्टी आणि हिमवादळाचा तडाखा बसलाय. हिमवादळामुळे वाहतूक आणि लोकांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम झाला असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. ज्या राज्यात महिलांसाठी लाडकी बहीण योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे त्या राज्यांमध्ये महिला मतदानाची संख्या 5% वाढली आहे. स्टेट बँकेच्या संशोधनामध्ये हा निष्कर्ष समोर आलाय. आरटी प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मुंबईमधील शाळांचा फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसून येते. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये जागांची घट झाली असून 327 शाळांमधून फक्त 6000 जागांची नोंदणी झाली आहे. या बातम्यानंतर आता बातमी आहे नागपूरमधून. नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येतो.
अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत हिच्या उपस्थितीमध्ये महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला। नागपूर आणि विदर्भातल्या खेळाडूंसाठी हा महोत्सव अत्यंत महत्त्वाचं व्यासपीठ ठरतंय। स्पर्धेतल्या विजेत्यांना एकूण 1.5 कोटी रुपयांची बक्षिसं देण्यात येणार आहेत आणि हा महोत्सव 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। 12 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत नागपूरमध्ये हा क्रीडा महोत्सव चालणार आहे आणि खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत हिच्या शुभ हस्ते या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि नागपूरमधील खेळाडूंसाठी हा क्रीडा महोत्सव एक उत्तम व्यासपीठ ठरतंय।